नमस्कार. आज आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत, पण ती थोडीशी वेगळ्या प्रकारे मेसमध्ये वगैरे करतात तशा पद्धतीने. भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, खवलेला ओला नारळ, चवीसाठी म्हणून साखर, त्याच्यानंतर कोथिंबीर चिरलेली, हे सर्व मिक्स केलेलं आहे. मीठही मी त्याच्या अनुषंगाने घातलेलं आहे. आणि आता तेलाची मी फोडणी केली आहे, काजू तुपाची नाही केली आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरच्या, थोडे शेंगदाणे आणि बटाटा, कच्चा बटाटा मी चिरलेला आहे तो टाकून मी ती फोडणी तयार केली. आणि त्याच्यामध्ये ही खिचडी जी तयार केलेली होती सगळं मिक्स ते टाकलं होतं, थोडं परतून घेतलं. आणि आता हे एका डब्यामध्ये मी ती संपूर्ण परतलेली खिचडी ठेवलेली आहे. आणि हा माझा राईस कुकर आहे, त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून तो डबा त्याच्यात ठेवला आहे आणि झाकण ठेवून मी तो लावून ठेवला होता राईस कुकर झाल्यानंतर ही खिचडीचा हा डबा बाहेर काढला आहे. पहा बरं, पूर्ण दाणा आणि दाणा खूप सुंदर शिजला आहे आणि अजिबात ती लागलेली नाही आहे. माझी मैत्रीण सौ भूमा पैलकर यांनी ही कृती सांगितली. धन्यवाद.